पश्चिम बंगालची निवडणूक ही खूप इंटरेस्टिंग आणि तितकीच महत्त्वाची प्रतिष्ठेची निवडणूक मानली गेली आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये बरेच मंत्री, अश्विन तू बघाशी म्हटलंस तसं पिछाडीवर आहे. ॲक्च्युली अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर असणार आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींनी जवळपास 70 पेक्षा अधिक विद्यमान आमदारांचं तिकीट सुद्धा निवडणुकीमध्ये कापलेलं होतं. पण पश्चिम बंगाल असो किंवा इतर 4 राज्यात काही लढाया या रंजकदार झालेल्या आहेत आणि त्या खूप नेक टू नेक फाईटवाल्या आहेत. त्या प्रतिष्ठेच्या सुद्धा आहेत. त्या निवडणुकांमधलं जे गणित आहे त्या जागांमधलं खरं तर ते आपण जरा शिशुपालकडनं समजावून घेऊया. आपण या देशाचं लक्ष लागलेले जर मतदारसंघ कुठला होता तो भवानीपूर होता. सगळे ते आता तिकडे ममता पिछाडीवर होत्या, काही वेळापूर्वी त्या 900 मतांनी आघाडीवर होत्या. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ना आता कोण आघाडीवर आहे कोण पिछाडीवर आहे, मी आता एक जवळपास 7 ते 8 फाईट्स काढल्या की जिकडे काय इंटरेस्टिंग फाईट्स आहेत. फक्त बंगालविषयी एक वाक्य बोलून घेतो, जर ममताचा पराभव झाला तर हे विरोधकांच्या आघाडीसाठीचा सगळ्यात मोठा धक्का मानला जाईल. कारण आत्ता जे लोकसभेत अधिवेशन झालं, विशेष अधिवेशन झालं, त्या अधिवेशना काळामध्ये तृणमूल काँग्रेस विरोधकांची एकजूट दिसली. त्यामुळे महिला आरक्षण विधेयकाच्या सोबत डिलिमिटेशन आणि जी बाकी विधेयकं होती ती पारित झाली नाही, घटनादुरुस्ती विधेयक पारित झालं नाही, तेव्हा विरोधकांची एकजूट दिसली होती. पण जर आत्ता बंगालमध्ये ममतांचा पराभव झाला तर विरोधकांची जी थोडीफार काही आशा होती तिकडे तीही तिकडे जाताना दिसेल. आता आपण इंटरेस्टिंग फाईटकडे येऊयात. ही फाईट आहे तामिळनाडूमध्ये. मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांची 6 राऊंड झालेत त्यांच्या कोल्हापूर मतदारसंघामधनं. त्यांच्या विरोधात जो उमेदवार आहे ते आहेत VS बाबू. आता ही जी व्यक्ती आहे ना, VS बाबू हा जो नेता आहे ना, हा नेता तामिळनाडूमध्ये स्टॅलिनचं अख्खं इलेक्शन या मतदारसंघामध्ये 2026च्या फेब्रुवारीपर्यंत प्लॅन करायची. VS बाबू यांच्याकडे स्टॅलिनचा अख्खा मतदारसंघ होता, इलेक्शन कॅम्पेन होतं, इलेक्शन प्लॅनिंग होतं. पण स्टॅलिनसोबत झालेल्या वादातून आणि विजयचा झालेला इमर्ज मागच्या एका वर्षामध्ये, त्यामुळे फेब्रुवारी 2026ला हे VS बाबू TVK जातात काय, त्यांना त्याच मतदारसंघात विजय तिकीट देतो काय. आणि आत्ता चित्र असं आहे की कदाचित हा ट्रेंड जर कायम राहिला तर अजून एक 10 राऊंडचं मतदान बाकी आहे, काउंटिंग बाकी आहे. पण जर हाच ट्रेंड कायम राहिला तर आत्ता 5454 मतांनी स्टॅलिन पिछाडीवर आहेत. जर तसं झालं तर ज्या नेत्याने स्टॅलिनचं इलेक्शन कॅम्पेन प्लॅन केलं तोच नेता स्टॅलिनला हरवू शकतो, असं कदाचित होऊ शकतं. दुसरा मतदारसंघ मी सांगेन इकडे आहे तो आहे पिनराई विजयन यांचा. केरळमध्ये जाऊयात. इकडे त्यांनी जसं मी आधी सांगितलं की कालच आपल्या ट्विटर बायोमधनं मुख्यमंत्री केरळ नावाचं पद काढून टाकलं होतं. ते सुद्धा 650 मतांनी मागे आहेत, पिछाडीवर आहेत. तिसरी इंटरेस्टिंग फाईट आहे ज्याची चर्चा आज देशामध्ये होतीये, तो आहे विजय. त्रिची मतदारसंघातनं तो उभा आहे आणि तो 2 ठिकाणावरून उभा आहे. त्यापैकी एका ठिकाणचं मी आता आकडे दाखवतोय. तो आत्ता इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार 5,500 जवळपास मतांनी पुढे आहे. तो याच्यापेक्षा जास्त असू शकतो. त्याच्या अगेन्स्ट DMKचाच उमेदवार होता, तो तिकडे सिटिंग MLA आमदार आहे. तो 7,500 मतांनी जवळपास पिछाडीवर. त्याला 7,500 मतं पडलेत, 5,000 मतांनी तो पिछाडीवर आहे. म्हणजे विजयला 12,500 आणि तो 7,000 मतं. तिसरं आपण एक सीट बघूयात, ती आहे देशाचं लक्ष लागलेली भवानीपूर. आणि आता तिकडे जवळपास इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटनुसार 4च राऊंडचं मतदान झालंय, मोजणी झाली आहे. तिकडे आता तरी ममता बॅनर्जी आघाडीवर दिसत आहेत, पण जे ट्रेंड्स येत आहेत हाती त्या ट्रेंड्समध्ये ममता बॅनर्जी कदाचित पिछाडीवर पण आहे. शिशुपाल, पुढे येतो मी तुझ्याकडे. बंगालवरच आपण राहू. आता टक्केवारी जी मतांची आलेली आहे तर ती आपण बघूया आणि मग त्यावर बोलूया. भाजप आणि TMC मतांमधला फरक. पश्चिम बंगालमध्ये भाजपला मतं मिळालेत 44.79%, तृणमूलला मतं मिळालेत 41.94%. मतांमधला फरक आहे 3.29%. आणि मगाशी तू जो मॅप दाखवलेला होतास स्पेसिफिक उत्तर आणि दक्षिण, जर आपण बंगाल किंवा कोलकाता हे जर आपण सेंट्रिक करायचं ठरवलं तर ती 3% मतं निर्णायक ठरली आहेत असं आता दिसतंय. ही 3% मतांच्या या सगळ्या रिझल्टमधला रोल आणि एकूणातच तिकडचा मॅप पुन्हा एकदा. शिशुपाल. अश्विन, मी जसं सुरुवातीला सांगितलं की या इलेक्शनमध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा इतकं बंपर वोटिंग झालं होतं. पहिल्या टप्प्यामध्ये 150 जागा होत्या, तिकडे जवळपास 93%, 92% असं, आणि 93% दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदान झालं होतं. त्यामुळे आणि त्यामध्ये 3% महिलांचं वोटिंग वाढलं होतं. म्हणजे असं नाही की पुरुषांनी, आपण पाहिलं ट्रेंड की महिलांचं मतदान कायमच जास्त राहिलं मागच्या काही इलेक्शनचं जर आकडे पाहिले तर. पण बंगालमध्ये जवळपास 3-3.5% महिलांचं मतदान वाढलं. प्लस महिला आरक्षणवाला विधेयकाचा प्रचार जो भाजपने जोरदार केला होता त्याचाच इम्पॅक्ट होताना दिसतो. आता अगदी अपडेटेड मॅप अश्विन जर आपण पाहिला तर जवळपास पश्चिम बंगाल पूर्ण भगवं होताना दिसतंय. जसं आता आपण 175 जागांवर भाजप आघाडीवर आहे, ते जर मॅपवर पाहिलं तर जिकडे कधी काळी भाजपचं एकही डॉट दिसायचं नाही दक्षिण बंगालमध्ये आज तिकडे सुद्धा पूर्णपणे भगवं झालेलं दिसतंय. उत्तर बंगाल तर कायम भगवं होतंच मागच्या 3 निवडणुकांमध्ये. हा तर कधीही ममताचा गड राहिलाच नव्हता, पण इथे ममताचा गड होता. इकडे भाजपला सुरुंग लावण्यात ममताच्या सत्तेला सुरुंग लावण्यात यश आले आणि भाजपने दक्षिण बंगालमध्ये सुरुंग लावून
तो जो काय ममताचा किल्ला होता त्याला ध्वस्त केला इतक्या लवकर म्हणणं जरा हे होईल. पण तरीही अश्विन, मला असं वाटतं जर हाच ट्रेंड कायम राहिला तर जे अमित शहानी 170चा आकडा सांगितला होता, जे ट्रेंड्स होते, जे एक्झिट्स पोल होते, अनेक एक्झिट्स पोलने तर काठावर दिलं होतं, पण काही एक्झिट्स पोलने भाजपला 200 सुद्धा जागा वर्तवल्या होत्या. कल कसे आहेत ते जर पाहिले तर आता भाजप 170च्या आसपास आहे. भाजप 170 175च्या आसपास राहील. जर हे सस्टेन झाले तर भाजप फुल मेजॉरिटी सरकार स्थापन करू शकतं अश्विन. आणि मतांचं मी फक्त एक ऍड करतो याच्यामध्ये, तृणमूलला मागच्या वेळेस सेम 3% मतं जास्त होते आणि भाजपला 3% मतं कमी होते. त्या 3%चा फरक होता. भाजप 77 आणि ममता बॅनर्जी 215 वर पोहोचली होती. आता 3% भाजपला वोट शेअर जास्त आहे. त्यामुळे जर आकडे सुद्धा स्विंग झाले, ममताचे सीट्स 70-75 वरून थांबले आणि भाजप 200 जवळ जरी गेलं तरी काय नवल नको वाटायला. कारण मागच्या 2021च्या विधानसभेची आकडेवारी जर पाहिली आपण तर फक्त 3%चा फरक होता मतांमध्ये दोन्ही पक्षांच्या, जो त्या काळी त्यावेळेस खूप मोठा मानला गेला होता. आणि त्या 3%च्या फरकामध्ये जवळपास 70 अशा जागा होत्या अश्विन की ज्या सगळ्या जागा मॅक्सिमम 10,000च्या फरकाने जिंकून आल्या होत्या. म्हणजे 1 ते 10,000च्या फरकाने, 0 ते 10,000च्या फरकाने जवळपास 70 जागा निवडून आल्या होत्या टीएमसीच्या. आणि आता कदाचित ट्रेंड असा उलटा होऊन 3%च्या फरकाने भाजप 200च्या घरात गेलं तरी काही नवल नको वाटायला आपल्याला अश्विन. खरंय, सध्याची आकडेवारी जी आहे ती तसंच सांगते शिशुपाल. आणि तू आणखी काही इंटरेस्टिंग फाईट्स बद्दल आकडेवारी आपल्याला सांगणार आहेस इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरून. तर ती आकडेवारी आणि पुढची सूत्र आम्ही आता देतोय प्रज्ञा आणि माधवीकडे. तर शिशुपाल आपल्याला आणखी काही इंटरेस्टिंग फाईट बद्दल सांगणार आहे, कारण आकडेवारी इलेक्शन कमिशनवर आलेली आहे. शिशुपाल. अश्विन, आता मी जसं 3 सीट सांगितल्या, अजून एक तामिळनाडूमध्ये एक सीट आहे. उदयनिधी स्टॅलिन हे आहेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे चिरंजीव. हे अभिनेता पण होते आणि चित्रपट पण केलेत, पण ते गृहमंत्री आहेत. आणि ते आत्ता 4 राऊंडमध्येच फक्त 300च्या आघाडीवर आहेत. जर ट्रेंड पाहिले तर ते पिछाडीवरच आहेत. फक्त इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर 4 राऊंडचेच मतं आलेत, पण त्या राऊंडच्या आकडेवारीनुसार ते मागे होते ते आता पुढे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या सीटवरनं हिमंता बिस्वा शर्मा यांना ट्रोल केलं गेलं, देशासमोर त्यांचा काँग्रेसनं खिल्ली उडवली, ती सीट आहे जोरहाटची. ज्या सीटवरनं स्वतः गौरव गोगोई खासदार आहेत लोकसभेमध्ये, त्याच लोकसभा मतदारसंघाच्या अंडर येणारी जी एक विधानसभाचा मतदारसंघ आहे जोरहाट, तो आहे. तिकडे उमेदवार आहेत गौरव गोगोई. ते 11,100 मतांनी मागे आहेत. म्हणजे जिकडून त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वांना आव्हान दिलं होतं की माझ्या समोरून लढून दाखवा प्रज्ञा, त्याच जोरहाट मतदारसंघामध्ये गौरव गोगोई 11,000 मतांनी पिछाडीवर आहेत. आणखी एक सीट जी हिमंता बिस्वांची दुसरी सीट जिकडे ते उभे आहेत, ते आता सेफली 15,000 मताने आघाडीवर आहेत. स्वतःच्या मतदारसंघातनं त्यांनी जोरहाटमधनं न निवडता त्यांचा पारंपरिक मतदारसंघ निवडला होता, तिकडनं ते उभे होते. काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 10,000 मतं आहेत, ते स्वतः 15,000 मतांनी आघाडीवर आहेत. म्हणजे गौरव गोगोईने आव्हान दिलं हिमंता बिस्वांना स्वतःच्या मतदारसंघात येऊन लढण्यासाठी जोरहाटमध्ये, जो त्यांच्या वडिलांचा त्यांचा मतदारसंघ आहे पारंपरिक. त्याच मतदारसंघात स्वतः गौरव गोगोई, जे काँग्रेसचे आसामचे मुख्यमंत्री पदाचे कदाचित चेहरा होते, ते 11,000 मतांनी पिछाडीवर आहेत. आणि हिमंता बिस्वा शर्मा जे स्वतःच्या पारंपरिक मतदारसंघात आहेत, ते 15,000 मतांनी सेफली आपली विक्ट्री, आपला विजय. त्यामुळे कोणती कार्ड्स खेळली गेली भाजपकडून आसाममध्ये, या सगळ्याची चर्चा आपल्याला करायची आहे. आपण एक आकडेवारीवरती आता एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून.